तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी 107.4 FM वर आणि आपण ऐकत आहोत कार्यक्रम रेडिओ सादरीकरण स्पर्धा 2024 यामधील निवडक स्पर्धकांचा रेडिओ सादरीकरण. श्रोतो, विद्यावाणीद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं रेडिओ सादरीकरण आपण ऐकत आहोत. श्रोतो, या स्पर्धेमध्ये शिक्षकेतर गटामध्ये ज्यांनी उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केलं आहे असे आजीवन शिक्षण विभागातील मंगेश सूर्यकांत शुक्रे यांचं रेडिओ सादरीकरण आता आपण ऐकणार आहोत. त्यांचा विषय होता जलसंवर्धन, काळाची गरज. ऐकूयात. नमस्कार, मी मंगेश सूर्यकांत शुक्रे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आजीवन अध्ययन व विस्तार विभागात कार्यरत आहे. विद्यापीठाचा वर्धापन दिन आणि जागतिक रेडिओ दिन या निमित्त आयोजित रेडिओ सादरीकरण स्पर्धेत मी जो विषय आपल्या समोर मांडणार आहे त्याचे शीर्षक आहे जलसंवर्धन, काळाची गरज. जल किंवा पाणी हे आपलं जीवन आहे, म्हणजे पाण्याशिवाय काहीच नाही. निसर्गात आपल्याला मिळालेलं एक अशी देणगी आहे की जी आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्याला पाण्याची आवश्यकता प्रत्येक ठिकाणी भासते आणि निसर्गात ती आपल्याला मिळतही राहते. आपण जलसंवर्धन म्हणजे काय हे समजून घेऊयात. जलसंवर्धन म्हणजे पिण्याच्या पाणी किंवा वापराच्या पाण्याचे नवीन नवीन स्रोत शोधून काढणे. आपल्याला उपलब्ध असलेला पाणी साठा काटकसरीने वापरून येत्या काळासाठी देखील पाण्याची तजवीज करणे म्हणजे जलसंवर्धन. पूर्वी जे नैसर्गिकता आपल्याला पाऊस मिळायचं किंवा नदी नाले ओढे याच्यातून ते वाहिलं जायचं, वेगवेगळ्या ठिकाणी ते पुरवलं जायचं. परंतु आता कृत्रिमता बरीचशी त्याच्यामध्ये आलेली आहे. म्हणजे काय झाले, संपूर्ण जगात अनेक देशांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याच्या तुलनेत लोकसंख्या मात्र जलद गतीने वाढत गेली. वाढत्या लोकसंख्येमुळे एकतर पाण्याची कमतरता होत आहे, शिवाय त्या लोकसंख्येच्या गरजेनुसार होणाऱ्या वाढत्या शहरीकरणाने व उद्योगीकरणाने वायू प्रदूषण व जलप्रदूषण आवाक्याबाहेर वाढत जात आहे. माझा अनुभव सांगतो तुम्हाला. माझं मूळ गाव जे आहे ते पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरला आहे, म्हणजे सीमेवर आहे. इंदापूर बावडा नावाचं गाव आहे. मी 1-2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी गेलो होतो. तिथे एक वास्तुशांतीचा कार्यक्रम होता, तर आदल्या दिवशी जावं लागलं होतं. मी ज्या दिवशी तिथे पोहोचलो तर त्या दिवशी मला एक लक्षात आलं की लोकांची खूप लगबग चालली होती कामाची. आणि मी म्हटलं काय विशेष तिथे असेल बुवा. तर त्यासाठी मी उत्सुकता म्हणून विचारलं एवढी धावपळ काय चालली आहे. तर सगळ्या गावातच लोक जसं काहीतरी उत्सव असल्यासारखं चाललं होतं. तर म्हटलं अहो इथे 8 दिवसांनी एकदाच पाणी येतं आणि आज पाण्याचा दिवस आहे, त्यामुळे आम्हाला बोलायला सुद्धा वेळ नाहीये. आम्ही केवळ आलेलं पाणी कसं साठवता येईल की पुढचा आठवडाभर आम्हाला त्याच्यावर काढायचं आहे. पिण्याच्या पाण्याची तजवीज म्हणा किंवा इतर वापराच्या पाण्याची, किंवा बऱ्याचशा महिलांनी तर घरातली भांडी कपडे वगैरे धुवायला काढले होते, त्यांना ते काम कसं उरकता येईल त्याच्यात ते व्यस्त होते. तर हे बघून मन विषण्ण झालं माझं की आपण पुण्यामध्ये राहतो, शहरामध्ये राहतो. शहरात आपल्याला ही तीव्रता जाणवत नाही पाणी टंचाईची. आणि आपल्याकडे पाऊस हा जरी अनियमित असला तरी आपली धरणं भरलेली असतात, वेळच्या वेळी पाणी येतं. फार फार तर पाणी कपात म्हणजे काय असतं की 1 दिवसाआड पाणी येतं, असा प्रकार होतो. पण आपल्याकडे तशी सोयी सुविधा पण आहेत प्रत्येक ठिकाणी. सोसायट्यांमध्ये किंवा घरामध्ये सुद्धा पाणी आपण साठवून ठेवतो, वापरतो. त्यामुळे आपल्याला त्याची तीव्रता तेवढी जाणवत नाही प्रकर्षाने. परंतु होतं काय की ग्रामीण भागामध्ये त्या सगळ्या सोयी सुविधा मुळात असं आहे की पुण्यामध्ये जे जलसाठा आहे तो पुण्याला पुरून राहिला तर मग पुढे जातो. म्हणजे समजा पुण्यातून जी नदी जाते उजनी धरणापर्यंत, तर तिथपर्यंत जाता जाता पाणी बऱ्याच गावांना वाटले जातं आणि मग जलसाठा तिथपर्यंत कमी पोहोचतो. आणि जर तिथेच नसेल तर त्या लोकांना मिळणार किती, असा मुद्दा होतो. हे मी फक्त एक उदाहरण म्हणून सांगितलं. असाच प्रकार नाशिकच्या गंगापूर धरणातून सोडलेलं पाणी जायकवाडीपर्यंत किती पोहोचतं असं आहे. तर आपण शहरात जेव्हा राहतो तेव्हा आपल्याला या सगळ्या बाबींची तीव्रता तेवढी जाणवत नाही आणि आपण बऱ्याचदा पाणी वारेमाप त्याचा अपव्यय करत असतो. म्हणजे आपल्याला लागतं ते पाणी किती आहे तेवढा हिशोब नसतो आपला. आपल्याला मिळतंय म्हणून मुबलक समजा आमच्या आता पिंपरी चिंचवड एरियामध्ये त्यांनी 12 महिने 1 दिवसाआड पाणी ठेवलेलं आहे. ज्या दिवशी कॉर्पोरेशनचं पाणी येणार असतं त्या दिवशी रस्त्याला लोक अक्षरशः गाड्या धुतात त्या पाणी, पिण्याच्या पाण्याने. म्हणजे हा एक प्रकारे अपव्ययच आहे. तर जलसंवर्धन म्हणजे काय थोडक्यात की जो पाणी साठा आपल्याकडे आहे, जो उपलब्ध होतोय, तर तो आपल्याला जितका काटकसरीने वापरता येईल. आणि आपल्या सोबत आता आपण प्रतिज्ञेमध्ये म्हणतो की सारे भारतीय माझे भाऊ बहीण आहेत,
परंतु खरंच आपण तसं वागतो का? नाही वागत आपण तसं. आपण आपल्यापुरता विचार करतो आणि इतरांचा विचार आपल्या मनात येतच नाही. आपण हाही विचार नाही करत की आपलीच ती भावंड वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये राहतात, त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते, पिण्याला पाणी मिळत नाही, शेतीला कधी मिळणार आहे, शेती पिकली नाही तर आपण खाणार काय आहोत याचा विचार होत नाही कधी. त्यामुळे पुण्यामध्ये किंवा ग्रामीण भागात सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा फार गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे की जलसंवर्धन कसं झालं पाहिजे. मुबलक पाणी मिळत नसेल तरी जे मिळाले ते पाणी आपण वाचवलं कसं पाहिजे. आणि जे निसर्गाचं चक्र सगळं बदललेलं आहे प्रदूषण वगैरे याच्या सगळ्या गोष्टींमुळे, त्यामुळे वैश्विक तापमान वाढत गेलेलं आहे, त्यामुळे अवकाळी पाऊस पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. काही ठिकाणी नको इतका पडतोय, काही ठिकाणी पाहिजे तेवढा पण पडत नाहीये. त्यामुळे विषमता खूप ठिकाणी आहे. जिथे पाहिजे तिथे पाऊस नाही, जिथे नको तिथे पूर येतोय. हा सगळा प्रकार होणारच आहे. याचं काही गोष्टी आपल्याला निसर्गावर मात करणं प्रत्येक ठिकाणी शक्य होत नाहीये. परंतु आपल्या हातामध्ये काय आहे की ग्रामीण भागामध्ये आवश्यक उपाय आपण काय करू शकतो. हवामान बदलाच्या अनुषंगाने आपण पूर्व अनुमान घेऊन मग तसं आपण त्याचं योजना करू शकतो. हवामानानुसार आपण पीक पद्धती बदल करू शकतो. जलसंधारण किंवा मृदसंधारण याच्यावर पण आपण थोडंसं लक्ष केंद्रित करू शकतो. त्यानंतर जल व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येकाला थोडं थोडं काही ना पाणी मिळेल याच्यासाठी व्यवस्था ग्रामीण भागामध्ये खूप गरजेची आहे. जल व्यवस्थापन जे लोक करतात त्यांच्यामध्ये वापरकर्त्यांचा प्रत्यक्ष सहभाग पाहिजे. तेव्हा त्यांना ती जाणीव येईल की खरंच कशा पद्धतीने ते करणं गरजेचं आहे. पाण्याची बचत, पुनर्वापर याचा पण विचार केला गेला पाहिजे. त्यानंतर आपत्कालीन व्यवस्थापन हे पाहिजेच. अगदीच समजा पाणी नसेल तर त्यावेळेस आपल्याला कुठून कसं मिळवता येईल. पूर्वी मागे असं झालं होतं की सांगलीचं पाणी लातूरपर्यंत पोहोचवण्यात आलं होतं रेल्वेने, अशा प्रकारे. त्यानंतर हवामानात बदल जे होत आहेत त्याच्यासाठी पूरक प्रकल्प आपल्याला राबवले गेले पाहिजेत. शहरी भागात देखील आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे. जास्त मजली इमारती असतील तिथे ओव्हरहेड टँकमध्ये जेव्हा पाणी चढवलं जातं तर वॉटर लेवल कंट्रोलर हा असायलाच पाहिजे तिथे, की ओव्हरफ्लो झालेल्या टाकीतनं पाणी वाहून गेलं नाही पाहिजे. टाकी भरली बस पाणी थांबलं पाहिजे ऑटोमॅटिक, आपलं लक्ष असो किंवा नसो. त्यानंतर घरातले पाण्याचे नळ किंवा पाईपलाईन कुठे लिकेज वगैरे असतं ते ताबडतोब दुरुस्त केली गेली पाहिजे. किमान उन्हाळ्यात तरी वाहन धुलाई, प्रेशर वॉश वगैरे ह्या सगळ्या पद्धती टाळल्या गेल्या पाहिजेत. कारण प्रेशर वॉश मध्ये बरंच पाणी वाया जातं. सार्वजनिक ठिकाणी कुठेही पाईपलाईन फुटलेली असेल, आपल्याला येतं जातं कुठं नळ लिकेज दिसला तर आपण ताबडतोब तिथली जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांच्याकडे तक्रार नोंदवली पाहिजे आणि ते दुरुस्त करण्यासाठी केलं की याचं मला काय करायचं वगैरे असं आपण तटस्थपणे भूमिका करून चालणार नाहीये. त्यानंतर घराचे किंवा रस्त्याचे बांधकाम चालू असेल तिथे शुद्ध पाणी वापरण्यापेक्षा बोरवेलचं पाणी वापरलं तर ते जास्त चांगलं राहील. आणि अशा काहीतरी उपाययोजना आपण जर समजा केल्या तर मला असं वाटतं की जलसंवर्धन होऊ शकेल. मला संधी दिल्याबद्दल विद्यावाणीचे धन्यवाद. श्रोतो, त्याचं पण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावरील मंगेश सूर्यकांत शुक्रे यांचं रेडिओ सादरीकरण ऐकलं. त्यांनी हा विषय रेडिओ सादरीकरण स्पर्धा 2024 यामध्ये सादर केला होता आणि या सादरीकरणासाठी त्यांना या स्पर्धेच्या उत्तेजनात बक्षिसाने सन्मानित करण्यात आलं आहे.